हे डंगळलं तर मोठं गेलं माय, कुदत कुदत आठवून रिपोर्ट द्यायची की नाही काय माहित. अरे पादर आहे ना हे बी, हे काय खरं आहे का? मला सोबत जायला पुरलं असतं याच्या डंगळल्याच्या. काय माहित काय करते काय माहित ना. सारेचे नाव टाकते की काय करते, हिच्या नुसतं त्या नाताचं आणि भावाचं नाव टाकते. अरे वर्धे गावातले गुतो ना म्हणा, त्याचं कसं त्याचं डोकं चालणार नाही. डोंगर बाय डोंगर. सकाळपासून झाला अजूनही येऊन नाही राहिलं ते घरी. मला आधी चिंता लागली काय करते काय नाही कसं करते. मला याच्या सोबत जायलाच पुरलं असतं मांग मांग. त्याच्या मांग गेली तर बरं राहते. राहते काही समजत नाही ना, तिथून आले काहीच नाही समजत. सारं सांगाच लागते आले. फक्त ते नाही सांगा लागत आले. आलो माय झटके मारत. काय घेतला ना मायानं पावटी मावटी तर मारली नाही हो माय, झटके मारून राहिलं तो. काय माय सत्यानाश केला वाटतं माय पैसे द्या. खाल्लं पेल्लं वाटते तिकडे चाललं आलं वाटते घरी. काही रिपोर्ट नाही दिला हो माय वाटते यानं. हॉटेलमध्ये संड झाला असेल आला असेल घरी माय. झटकेच तर मारा देऊन राहिला. हा आले का? दिला का रिपोर्ट? अहो येता बरोबर सुरू. काही गिलास भर पाणी नवऱ्याले, काही सिंगल भर चहा पहिले ते, आणि मग विचारणं काय विचारायचं आहे तुले. तर येता बरोबर कावा दिला काय रिपोर्ट आले काय? येता बरोबर सुरू व्हायचा विषय नाही, पण कसं दिला का बा रिपोर्ट? मला कसं चिंता वाटून राहिलेला. दिला की नाही दिला बाबा, तुमच्या रेट भरोसा नाही माया. दिला ना रिपोर्ट. दोघाहीच आहे दिला. दोघांवर केस दाखल केली. येणार आहात ना त्या गावामध्ये येणार. तहसीलदार साहेबाला गेलतो, एसडीओ साहेबाकडे गेलतो. साऱ्याला सांगितली माही कथा, लिहून घेतलं सारं. म्हणजे ओके मध्ये केलं ना मी. मस्त झालं आता हे, मस्त झालं. वावर भेटीत जा म्हणत देतात का मग साहेब? येऊन राहिले का कसं झटकनी पटकनी आहे का? नाही बापा ते काही मला माहित नाही बापा. हे आल्यावर देतात की कधी देतात, की 10 वर्षांनी देतात, की मेल्यावर देतात. कसं आहे शासनाचं काम, 12 महिने थांब असं काम आहे. असं आहे ते. जाऊ द्या मग, या बसा बरं बसा. मी पटकनी मॅगी करतो, झटकनी देतो वरतो माले. मस्त अंडा मॅगी करतो मी. खान मस्त बसा आधा मस्त. ए मॅगी फॅगी मला सांगू नको. कोणी 2 भाकरी टाक, भाजी कर चांगली, काची ना काची मस्त मला खाऊ दे बापा. मॅगी फॅगीवर काही महागाई पोट भरत नाही. बरं बापा, 2 भाकरी देतो तुम्हाला टाकून. भाजी चांगली करतो, मस्त मस्त भाजी करतो. हो कर मग कर. अरे बाबू गोंड्या, काय गोंड्या, या गोंड्याला काय भातकं आणते बाबा. एखादी पापडी शो काही चिवळा काही ना काही हातावलं झाले घरी. बरं हो लेख आठवणच राहिली नाही. जाऊ दे आता पुढच्या बारीनं आता जाणार आहे आपल्याला. वाऱ्यात झाल्या ना आता चालू. चाल मग जा. बाजून मला तिकडे जायला लागेल आले ते तर. बाय बरं कर बरं स्वयंपाक लवकर. हो करतो. कर. हो गड्या झाकरू. हो बुडे बा झागू बुडे बा. चला बरं थैल्या भरा चालले जावर तुम्ही अटी. थांबू नका अटी गावात ना थांबू आता. मोठा कांड व्हायला तुमच्या विरोधात. खरंच हो बुडे बा, थांबू नका तुम्ही. अरे गाव माय शिव माई तुम्ही म्हणता थैली भरून चालला जा. काय कोणता कांड झालं रे बाबा? म्या काय केलं बापा? कोणाला धरलं नाही, कोणाला काही केलं नाही, कोणाला बोललो नाही, काही नाही, पण कांड केलं. कोणतं कांड झालं बापा? बुडे बा तसं कांड नाही ना बापा. तुमच्या सख्या भावानं रिपोर्ट दिला तुमच्या नावाचा. ते केस केली तुमच्या वावराची. घरातून वावरातून काढून दिलं बाबा. दोघं नवरा बायकोले अशी केस केली तुमच्या भावानं. त्यासाठी म्हणतो कसं ते साहेब येतील तर कसं तुम्हाला फालतू जेलात टाकती. काय गडे शांताराम, काय बोलून राहिला तू? मा भावाने माझ्यावर केस केली वावरासाठी घरासाठी. अबे आम्ही एकामेकाला जीव देणार. आम्ही जरी त्याला काढून दिलं तरी तो असं काम नाही करणार, असं गलत काम नाही करणार. माव केस नाही करणार, तो रिपोर्ट देणार नाही, पोलीस स्टेशनला जाणारच नाही. मा भाऊ आहे तो. आमची इकडे अशी दुश्मनी एकामेकाच्या उरावर बसू, पण अशी कोर्टा गालटी नाही करत बा आम्ही. नाही मा भावा विश्वास आहे तेवढा माया. बा आम्ही का खोटं बोलून राहिलो तुम्हाला? जे माहीत पडलं, जे आम्ही आमच्या कानानं ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. खरंच ना, बुड्यानं वावरासाठी घरासाठी केस केली, कोर्टात गेलता बुडा, दाखल केली. ती येतील आता. त्यापेक्षा ते यायच्या अगोदर तुम्ही फरार व्हा. हो आता तुम्ही कसं तेल टाकायचे आगला हे कामं करून राहिले. दुसरं तर काही दिसून राहिलं मला हेतू त्यातला. आमचा कसं दोघं भावाचा पटत नाही, त्याच्यात तुम्ही आता बोटो घालायचे कामं करून राहिले. तुम्ही हे कसं शिलगून द्यायचे कामं. काही मा भाऊ मावर केस करणार आहे. कायसाठी करीन तो, कायसाठी करीन सांग.
हा काही आपलं बोलणं उकडच्या उकडे. शांताराम भाऊ, आमच्या तशा मारामाऱ्या होतील, पण बुडा असा मा आबा डॅनी आबा असं नाही करू शकत. आमच्यात केस गीस दाखल नाही करू शकत बुवा. तेवढं तुम्हाला सांगतो, गॅरंटी सांगतो मी तुम्हाला, गॅरंटी. काय मग आम्ही खोटं बोलून राहिलो समजा आई? हा, अरे जे झालं ते आम्ही तुम्हाला सांगून राहिलो, ऐका नका ऐकू, आमचं काही तसं म्हणणं नाही. पण कसं सांगणं आमचं काम आहे. तुम्ही काय म्हणसान का? हा, तू काय म्हणशील? शांताराम भाऊ, तुम्हाला माहित पडले, आम्हाला सांगितलं नाही तुम्ही ना. हा, सांगणं आमचं काम आहे. हा जाऊ दे शांताराम, आमच्या घरचं काम आहे, आम्ही आमच्या घरचं पाहून घेऊ काय करायचं आहे तर आम्हाला. हा, तू काही टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको. हा हा, आम्ही भाऊ भाऊ आहो, आम्ही पाहून घेऊ आमचं. आम्ही थोडी म्हणून राहिलो बाबा तुम्हाला कुस्तम कुस्त्या करा. हा, आम्ही तर चांगलं सांगून राहिलो होतो तुम्हाला. आम्ही काही बैकाबैकी करायला आलो नाही बाबा अडीचा. शांताराम भाऊ जाऊ द्या, भल्या जमान राहिला नाही. तू बुडा म्हणते मा भाऊ आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ घरातलं काम आहे, ती त्याची पाय पाहिजे, आपल्याला काही करायला लागत नाही. चला हो, जा तुम्ही, जा जा बा, हो डोकसं खाऊ नका. निसतिले का मा भाजन मायला का पटत नाही तर बायका वेगळीच करायला येतात बा, लोक बोटं घालायला येतात बा. आता हे शांतारामले आणि सरपंच शोभत्यात काय गोष्टी सांगा. हे ना मूर्ती न्यायला पाहिजे, हे बायका बायकीची ही कामं करून राहिलो, ही बोयकले बा. आले राजावर आम्ही असे धंदे करणारे आहो का? काय राजा सांगू बोटे बा, तुम्ही काय बोलून राहिले? कसा करणार आहो का राजा मी? तुमच्या भार तुमचा विश्वास आहे राजा रामभार, तुम्ही आमच्या रिसा नेटिंग करून राहिले तुम्ही. पण जाऊ द्या, आम्हाला काय घेणं नाही. तसं नाही शांताराम भाऊ, पण ते कसं आहे आता, खरंच ना मग आबा नाही करू शकत ना आमच्यावर केस, नाही होऊ शकत ना केस. शांताराम भाऊ, आपल्याला काही घेणं नाही, जाऊ द्या, नाही करू शकत ना भाऊ. चालू धन्यवाद, चालू येतो आम्ही. चला चला शांताराम. हो चला चला सर. जोईची बी बोटं खायला पाहतात बा, पहा बा, हे किती लुच्ची लोक आहेत सांगा बरं. हा पाय आता शांत्याला झोपलं काय? पाय हाय आलता बाई, काय बैकी करायला आलता आडीचा. अरे गड्या, अरे घाबरू कसे लोक आहेत ना आबा. आता कोणावर विश्वास ठेवा कोणावर नाही ठेवा, मोठं संकटातच काम आहे राजा आबा. लोक लय बदमाश झाले बा. जाऊ दे बाप्पा, काही टेन्शन घेऊन नको. झाला का बाबू स्वयंपाक गिपाक? हो स्वयंपाक करेल आहे मी. चला जेवण करून घ्या. चल. माऊली गड्या, आपलं सरकं होती की नाही काय माहिती गड्या. हा, चक्राचा गेम लावला मी. हा, त्या बुड्याले तर पैसे पुरून राहिलो, पण कसं आता सरकं व्हायला पाहिजे बा आपलं. 100% सारखं होते ना, वातावरण बाई केलाय ना. आता कसं आहे, डाण्याची खाया प्यायची सोय नाही, कमली ती येता बेता. आता तुला काही बैकून दिलं ती तसेच करतात. हा, तू टेन्शन न घेऊ, वावर तुले एकरभर तुलेच भेटणार, पण कसं खर्च पुरवा लागते तुले. नाही खर्च तर पुरवतो मी, काही म्हणता नाही. कमलीचं तर पुरं म्हणजे पुरा खर्च करतो मी कमलीवर. खाया पियाचा तिले नाही लोड होऊ देत मी, नाही तयार पाडतो तिला, कमलीले बुड्डीले चांगले. तो डॅन्या वाय ना साया त्याला नाही खाऊ घालत, पण कमली आपल्या हाताची ठेवा लागेल आपल्याला. हो हो, कमला बुड्डीच कामाची आपल्या, ते डंगरी आपल्या हाताची आहे तर सर्व काम कसं सारखं आहे. ते आहे तर चक्कर आपल्याला भेटी. आणि काही भाजी भाजी आणली घरी, मटण मासुळी काही आणली तर तिला डबा भरून देत जाय, नाही तर तुझ्या घरून 2 पोया भाजी गिजी देत जाय बा दिले. तिची म्हणजे सोय करतो डंगरीची कमलीची. पाय ना तो सोय चांगली करतो मी. तुला सांगतो, आता ती 30 किलोची शी, तर पुढच्या महिन्यात पाहिजे तर 50 किलोची होईन, त्याच्या पुढच्या महिन्यात पाहिजे तर 70 किलोची होईन. ते बुड्डीची अशी सोय करतो मी. तिला काजू बदाम पिस्ता बी खाऊ घालतो. मटणची तर गोटच नाही, दुसऱ्या दिवशी मटण खाऊ घालतो मी तिले. कसं तिच्याकडून वावर आहे ना आपल्याला अक्कर. हो सोय कर. कसं तेच कसं डॅनियल हाताची, डॅनियल बोलू पुढं काम कसं आपलं मार्गी लाईन ते. एकर ते अनार करून देईन, एकर घालून 2 एकर देऊ शकते करून ते वेळेवर. हा बुड्डी आपल्या ताब्यात असली की आपण तर काही करून घेतो बुड्डी जोडून. बुड्डी तेवढी फैली जाय ना. हो शिवलाल भाऊ आरगडा कालू का अंदाज. अरे बाबा, तुम्हाला काही माहित आहे की नाही? काढ झाला ना आपल्या गावामध्ये. असं वाटे ना राजा असं होईल म्हणून. काय काढ झालं रे बाबा? अरे बाबा, तो डॅनी बुडा नाही का, कमलीचा नवरा तो, त्या झाबरूचा आबा. त्यानं झाबरूच्या नावाचा झांगो बुडा आहे ना, रिपोर्ट द्यायला ना बाबा पोलीस स्टेशनला जाऊन केस केली ना न्यायालयात त्यानं वावराची. माझं चालू आहे गावामध्ये, माहित नाही तुम्हाला काही? पाहिलं गड्या माऊली, काय जमाना बदलला रे गड्या. हा आपल्याला काही माहिती ठाऊकू नाही बापा. हा डोंगरा असो गोरीन, आपल्याला माहितही नाही बापा. खरं गड्या, वावरासाठी केस केली का बुड्यानं, आणि ती डॅनी बुड्यानं भावावर. काही बेकार झालं रे तर कालू.
काय भा किती वाईट आहे भाऊ, भावावर केस करून राहिला म्हणजे हा जमाना काही बदलला बा. हो हो, आता काही कोणाचा भरोसा नाही, कोण कोणावर काय करीन तर. बांधते डॅनी बुड्या सख्या बाहेर गेली न केस. चला मग येतो मी सांगतो गावामध्ये. हो जाय जाय तू. पावली झाला गड्या, आपला प्लॅन सक्सेस झाला आता. एकर सांगून 2 एकर पकला आपला आता गाडी चड्डी आपल्याला. हो हो जमलं गड्या जमलं. चाल ना मग आता आपण शेंडा कचऱ्याला पुढे काही आले, काही अधिकारी आले तर कसं घर मर दाखवाय आले, काही पुढे घर आले, हे असं जा टमुकाय असं कसं पुढे शेंडे आणायले जाणे लागणार आपले. चाल बरं. हो हो, शेंडे हाण्याचं तर आपलं कामच आहे, लोकांनी बायको करणं. चाल आपण पाहिजे, आपण असल्याशिवाय मेळ येत नाही समोर. चाल. गड्या मोतीराम, आपल्या डॅनीची लेका कंडिशन लयच बेकार आहे रे. लेका लय बेकार आहे लेका. 2 टाइमचं होणार नाही रे त्याला खायला. काही ना काही करा लागते गड्या आपल्याला, काही ना काही करा लागते. हो ना बा, करा तर लय वाटते आपल्याला. पण काय करशील तो नालाय काय ना सायाचा, त्या कमलीचा पदर नाही सोडून राहिला ना, हराम करतो. तिले जर सोडलं तर मी पोचतो ना त्याले, मी पोचतो. तशी आपण अर्धी चोखण भाकर कुत्र्याला टाकतोच की नाही, तर आपण डॅनियल खाऊ नाही काढू शकत काय. पण त्या कमलीला उरार घेऊ मरते जाऊ दे, त्या सोडेल कमलीचा विषय सोड. पण हा गडी डॅनी लोड होऊन राहिला ना, निकय तुला सांगतो. हड्ड्या दिसून राहिले रे, निकय सापळा झाला त्याचा. हप काढले बसले त्याचे, खायला होणार नाही त्याच्या घोर. आता कमली आणतही अशीन भाऊ, इकून तिकून तो आणत बी अशीन, तर कमली कच्च खाऊन घेत अशीन, त्याला काही देतही नशीन. तर त्याची काळजी आपल्यालाच करायला लागेल डॅनीची, नाही तर मरते गड्या डॅनी. एखाद्या दिवशी कचकन चालला जाईल, आपल्या सोबतेही ऐकतं. हो ना गड्या, तो तर लयच लोड होऊन राहिला, लय कमकोतही झाला तो. पण काय करशील, ते कमली नागासारखी बसेल आणि त्याच्या उरावर. एक तर आपण काही सांगायचं तो गडी ऐकवतोय नाही आपल्या. म्हटलं ऐकलं तर आपण करतो ना काही ना काही मदत. तुलेच माहित आहे तो डॅन्या किती हटकोर आहे. लहानपणापासून पहिल्यापासून तसा जाय तो, म्हणजे तिरपा जाय ना तो गडी. अरे बापा, यानं जर याचा तिरकसपणा सोडला ना, म्हटलं जर ऐकलं की नाही, आता त्याला बंद वावर द्यायला तो झांगोले. सांगू काय ऐकणार नाही मा शब्द आहे. पण आता कोण्या तोंडाने म्हणशील, हे कमली वागवलं आणि त्यानं अजूनही सूत नाही लेखाली. सांगतो, काल सकाळी संडातली गेलो, तो दोघं नवरा बायको चिटकेल होते खोपडीमध्ये त्या पालात. सांगतो, सकाळ झाली 6 वाजली सकाळी, चिटकी चालूच आहे. अरे बापा, हा विषय सांगूच नको रे बापा. हे मी आई पाहिलं माडो यानू, गावातल्या बाईनी पाहिलं, माणसाने पाहिलं, काय ताल असतील यायला चालू होतं. सकाळपर्यंत सुरूच असते हो बापा. हो, एकामेकाला जोडतच नाही ताई. दिवस निघला की काय की आपण रस्त्यावर पेला काही घेऊन देण्यात येईल. चालू दोघंही नवरा बायकोचा. सांग, आता अजूनही जर परिवर्तन होत नशील रस्त्यावर आल्या अरवी, तर मग किती चावटपणा आहे तो डॅन्याचा. आणि तू म्हणतो कमजोर झाला तू. आणि हे झालं खायला होणार नाही. हे असं बोकांड्याला कसं भेटते त्याला, कसं वाटतं बोकांड. त्यासाठी म्हटलं जाऊ दे, तो विषयच काढू नको. अरे पण जीव तुटते ना रे माणसाचा, म्हणून म्हणतो मी, दुसरं काही नाही. जाऊ दे, आपल्याला काय हिंदेन नाही, त्याचं पाप पुण्य त्याच्याजवळ. बुडबा अरे बोल ना कालू, काय आणतं. अरे बापा, तुमच्या दोस्तानं काही घोर केला बुवा, काही घोर केला तुमच्या दोस्तानं. तिच्या मायला काय झालं रे बापा, काय घेतला कमलीचा जीव, ती गेली कमली पोहून. काय झालं, काय घोर केला माझ्या दोस्तानं. अरे बापा, ते कमली जाते रापून, त्याने तर मोठा डाव साधला डॅनी बुड्यानं. ते सांगू बुड्यावर नातावर केस केली डायरेक्ट कोर्टाची. बेकार झालं, बेकार. काय रे काय, आपण तर हराम घोरायला मदत करायची पोहून राहील तू. असं करून तसं करून पाय रे, आईनं काय खेळ रचला तर सांगा. हायत मदत दिया लायकी हे आमट्या सूत्राचे असे न दोस्त सायाचा. ही बेसरमा पा अवघडा गोखा लय बदमाश आहे सायाचा. भावान केस केली बा, त्यासाठी गेली बा केस. अरे वावर पाहिजे म्हणते, मला घर पाहिजे. यानं हळद केलं म्हणते मोठ्या भावानं. अशी केस केली कोर्टामध्ये. हे साहेब येणार आहे दादा गावामध्ये. आता काही खरं नाही बापा. आता ते जागो बुड्याले नाताला नेतात ते पोलीस स्टेशनला जेलात. बरं असे कसे नेतील पाहतो ना, मी बी खाव ना, मग मी येऊ ना सांगायले. चालेल गड्या कधी, चाल पाहू आपण काय आता. हो गड्या चालेल बघालो. हो चला. अरे काय म्हणजे ना भाऊ, आज गेले नाही वावरामध्ये.
नाही गड्या काही गेलो नाही, अंगात दुखून राहिलं थायचं, जीवावर येऊन राहिलं रे. आता वय बी झालं गड्या, काम होत नाही आपल्याच्यानं. अरे आता वय झाल्या रांग दुखी नाही तर काय तर तरी काम करणं चालूच आहे. वरून म्हणता काम होत नाही माझ्यानं. हो वावरात गेलं ही राहत नाही आणि तुम्हाला सांगेला औषधी घेत जा. रोज 25-50ची, पण तुम्ही येत नाही ते. अर्धा मारला की तर काय अंग दुखणं बंद होते माणसाचं. बरेच लोक काम करते माणूस, पण तुम्ही वोट नाही घेत तर तुम्ही कधीला साऱ्यावर पैसे करण्याची खरंच नाही जिवार येतात तुमच्या. खाण्यापिण्याचा जिवार येत तुमच्या. बापा आपण बापजींनी कधी शोक केला नाही बापा तो अर्ध्याचा. आणि आता कुठे करशी नव्हतं ताई. खायचं सांग बा, काही बी खातो आपण लागलं असतं, पण ते पेनं नाही जमत बा आपल्याला. खाता इथं माहिती आहे ना आम्हाला किती निकट खाता तुम्ही तर. राजा वळ्यान करोडान चुनगायच्यावर दुसरं काही नसते तुमच्या घरी. भाजीपाला आहे ना ते तुम्ही बाजारात जाऊन तर ते काय आणसान खाटूक खुटूक. त्याचं हे प्या लागत असते सूप खाटूक खुटूकचं बोकड्याचं. आणत जाणं अर्धा किलो रोज हप्त्याले, मग हड्ड्या गुड्ड्या दुखत माणसाच्या. म्हैस काढून राहिला घेणं जर बापले. बापा बाबा तो विषय बंद कर रे बाबा. हा तो आपलं वाटीत भांडण होईन आपलं फालतू घेणं देणं. जाऊ द्या बाबा, काही खा तुम्ही. खा त्या ढ्यानी उड्याचं मुडलं की खायचं ते काय तर द्यायचं. पाधोला म्हणतात मागं बुढा. मोठ्या डॅन्याला काही चव नाही भाऊ. साऱ्या गावाचा बेसरूम तो डॅन्याचा आहे याचा लुच्च्या. त्या कोंबलीच्या मागे फिरू फिरू पिसाड झाला भाऊ तो डॅन्या. काय खरं आहे त्याचं. उपाधी केंद्र आहे ते. नाही ना पण श्रीराम भाऊ सांगा आता बरोबर आहे का. या वयामध्ये त्या बुड्याला कामाला जाणं हे ते लय शोक आहे. आपल्याला माहिती आहे त्या बुड्याला की बायचा शोक आहे, पण कसं पण या वयामध्ये त्या बुड्याच्या भावानं नातानं वावर नव्हतं घ्यायला पाहिजे. त्याला कोण सांगणार आहे सांग तू मला. त्याच्या घरात कोण तोंड घालणार आहे भाऊ. सारे कसं कुस्तून कुस्तीवाले जाते. तो झॅबऱ्या बायला तुला कसा आहे बॉडी बिल्डर खाऊन सट्ट आहे गडी. तो झांगो बुडा जातो गडी तो टेम्पो घेऊनच असते. आणि डॅनी म्हणतात तर डॅनी बी मस्त का खुळच आहे. आपण काय बोलसान त्याच्यामध्ये सांगा. नाही पण तुमच्या सारख्या माणसाला सांगायला पाहिजे दोन गोष्टी जाऊन. काय बरोबर नाही हे काय 4-5 एकर वाळा ते 1-2 एकर द्या बुड्याला द्या डॅनीले. तो रस्त्यावर राहून एखादी खोली द्या द्यायला राहिले. बरोबर आहे काय. रस्त्यावरच राजा काही जवाई करतात ना ते. हा बुड्डा बिन बुड्डी बी परवा ती जहाग्याला गेलो तिकडे तर मी आमुतल्या का बेकार पाहायला भेटलं मला. बाबा तूनच नाही मी आई व्हायला हाग्याला गेलो तिकडे तर काय सांगू तुले. टिप्पड तर टीच फेकलून जाणला आलं मी. बेकार होता शिन पाहिल्या नाही जाय माझ्यानं. रस्त्यावर सुरू झाले ते आता. सांगा आता या वयामध्ये ते डोंगर बसर नाही जात बा. वय वय करतेच. त्या बुडा येते जो येते त्या बुडीला सुट नाही काय. सकाळचा दिवस झाला रामपाड झाला की काही आपण जोर जायचं पा काही अक्कल नाही माझ्या डोंगरीली बी. अरे बा काय का शीन आहे का जसे काही जेवण जोड पाया व्हा. आता लवकर होईल जसं डोंगरे झाले न तरी काही सुता जात नाहीत रे बाबा. अरे बाबा दोघायले करून येत असेल तर काय करतील ती. मग काय कसं रात गाजत असतील मग सकाळी काही चव येत नाही. मग लोक जातात तिकडून पाहून जातात रामा तमाशा. बरोबर पोलीसवाले आले कडा काय आले काय माहित पायपूर आहे रोड. अहो मुंशीराम गाडी झाली राजा पोलीसवाले यायची. आपल्याकडे येऊन राहता पोलीसवाला काय म्हणते रे. हो गड्या आपल्याकडे येऊन राहिला बाबा. काही कांट नाही गेलं बाबा बबन्या तू ना. काही करेला का बाबा खेळ त्या बरोबर कसं मागे मुंदे काय दारू मारो धंदाच नाही केला बाबा चालू. अरे हेड बाबा आम्ही ते कामा नसतो खरं काय ना बोलू. झांगो मागोचा घर कुठे झांगो मागोचा काय तर काय तर तुला सांगा लागते काय होतं घर सांग तू. घर कुठे झांगो मागोचा घर कुठे. नाही साहेब तसं काही नाही. अडून समोर गेले की तुम्ही डाव्या हातालाच घर आहे झांगो मागोचं. ते म्हणजे रस्त्या कोपऱ्यावर राहतात ना तिकडून. बरं ठीक आहे. काय होते बापा झांगो बुड्याचं घर काय विचारलं रे बापा. काहीतरी लफडा झाला वाटतं काहीतरी आहे कांड. चालता ना चला पाहायला जाऊन आपण काय चला. चल बाबा चाल आता पोलीसवाले गेला तर फोन आता काय चला.